चला आज बनवायचे मस्त आपल्याला सुकं कारलं. आणि बघा सुरुवातीला मी कारले घेतलेले 6-7 कारले. सुरुवातीला आपल्याला मीठ आणि हळद टाकून ते पाण्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यातच आपल्याला मधोमध कापून घ्यायचे, बिया काढून घ्यायच्या आपल्याला कारल्याच्या. आणि सुकं मसाला कारलं करायचं आहे मस्त एकदम टेस्टी, तोंडाला चव आणणारं आणि मस्त वरण भाताबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी आपण कारलं बनवायचं आहे मस्त. बघा अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचं, बिया काढून घ्यायच्या. कोवळ्या बिया असल्या तरच आपण वापरायच्या त्याच्यामध्ये. आणि एकदम टणक बिया येतात त्या मी काढून टाकलेल्या आहे. आणि आता आपल्याला ते कारले वाफवून घ्यायचे. आपण स्टीम करून घेतलेले मस्त कारले आणि खूप मस्त भाजी आपली मसाला भाजी, सुकी भाजी आपली कारले मस्त तयार होणार आहे. त्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेली आहे, चिंच घेतलेलं आहे, आलं आणि शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे. थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि भाजून घेतलेलं आहे. आणि आता बघा भाजल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला आणि गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी आलं टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे 2 चमचे आणि हळद टाकलेली आणि मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार आणि सगळं मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. इकडे मस्त वाफवून झालेले आपले कारले 10-12 मिनटं वाफू द्यायचे म्हणजे छान. आणि आता मस्त आपण कारल्यामध्ये सुका मसाला भरून घ्यायचा आहे. चांगला असा हात बोटाने दाबून आपण भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघा कारल्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. सगळे कारले आपल्याला असेच मसाला भरून घ्यायचे. आणि बघा आता सगळे आपले सगळ्या कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. आणि कढई ठेवलेली बघा, तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला. आणि जिरं चांगलं तडतडलं तर मग आपल्याला लगेच कारले टाकून घ्यायचे भरलेले. सगळे कारले टाकून झालेले आणि राहिलेला सुका मसाला तो पण टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. खूप मस्त होते सुक्या कारल्याची भाजी. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि सुरुवातीला मी झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर मग थोडा पाण्याचा शिपका दिलेला आहे त्याच्यावर. आणि मस्त आपले कारले आता तयार होणार आहे. सुके मसाले कारलं आपलं मस्त तयार होणार आहे खाण्यासाठी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता झाकण ठेवलेलं त्याच्यावर आणि छान वाफून झालेले बघा कारले. अगोदर तर वाफवलेलेच आपण स्टीममध्ये. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायची कारले आपल्याला. आणि बघा आता पाण्याचा शिरपा द्यायचा आहे, थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, परत झाकण ठेवायचं आहे. आणि मस्त तयार झालेले बघा आपले कारले. एकदम तोंडाला चव आणणारे कारले. आपण त्याच्यामध्ये चिंच पण टाकलेली आहे, त्याच्यामुळे मस्त झालेले कारले आपले सुके कारले. आणि मस्त आता एका ताटात सर्व करूया आपण.